आज आहे ना सकाळी सकाळी घरातून निघलो, पण पाऊस बघू शकता मित्रांनो, रात्रभर पण चालू आणि दिवसभर पण चालू. पावसाचा विषय एकदम हार्ड आहे. आता पहाटेची वाजताय 4. तुमचा भाऊ आहे ना सकाळी सकाळी घरातून निघलो, डायरेक्ट नाशिक रोड रेल्वे स्टेशनला निघलो. तिथं आपल्या दोस्तांचा फोन आला होता, म्हणे चहा प्यायला ये म्हणे. दोस्तांना म्हटलं मी चहा प्यायला येईन, पण मला बुकिंग पाहिजे. मग काय आपल्या दोस्तांनी बुकिंग दिली ना त्र्यंबकेश्वरची. फुलचंद भाऊंनी नाही का बुकिंग देऊन टाकली. म्हणजे 8 वाजता पिकअप आहे. म्हटलं चालेल, काहीच अडचण नाही. त्र्यंबकेश्वर रिटर्न बुकिंग भेटलेली आपल्याला. मग काय तुमचा भाऊ 8 वाजता डायरेक्ट आला द्वारकेवरती मित्रांनो. इथं आल्याच्या नंतर डायरेक्ट कस्टमरला पिकअप केलं, डायरेक्ट त्र्यंबकेश्वर मध्ये आलो. कस्टमरला त्र्यंबकेश्वर मध्ये सोडल्याच्या नंतर म्हटलं चला आपण थोडा फेरफटका मारू. म्हटलं इथलं तुम्हाला लोकेशन दाखवतो. आज सकाळी सकाळी कसं क्लायमेट आहे. पाऊस आहे ना चांगला पडलेला होता. जेव्हापासून मी ब्लॉगिंग चालू केली तेव्हापासून आहे ना इंस्टाग्राम वरतून मला खूपच बुकिंग येत आहे. मस्त आपली गाडी चालते मित्रांनो, देवाच्या कृपेने. भोलेनाथाची कृपा आहे, बाकी काय नाही. आपले फक्त कर्म चांगले ठेवायचे मित्रांनो, बाकी सगळं देवावरती सोडून द्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. बघू शकता बाबा आहे ना शंख वाजवतोय मित्रांनो. इतकं भारी वाटतं नाही इथं आल्याच्या नंतर की एकदम मन आहे ना आपलं एकदम प्रसन्न होऊन जातं. त्र्यंबकेश्वरची पब्लिक आहे ना आपल्यावरती खरंच खूप प्रेम करते मित्रांनो. भरपूर जण फॉलो करतात आणि इथं बघतो तर काय चक्क नंदी चरण सेवा केंद्र चालवतोय मित्रांनो. भाऊ पोटासाठी करावं लागतं रे भाई, कठीण काम आहे. आज आहे ना मला घरच्यांनी प्रसाद आणायला लावलाय. जर मी आज प्रसाद नेला नाही ना भाई, मला डायरेक्ट इतके बोली बच्चन बसतील की विचाराच्या बाहेर. दरवेळेस त्र्यंबकेश्वरला मी येतो पण पेढे काही घेऊन जात नाही मित्रांनो. पण घरच्यांनी ना पेढे सांगितले, म्हणे काही करून पेढे घेऊन ये म्हणे. तू दरवेळेस नाटके करतो घेऊन ये दुकान, थोडं मला चांगलं वाटते म्हणून इथं आलो मी. ह्या दादांना म्हटलं दादा कितीला आहे म्हणे, 120 रुपयाला. म्हटलं दादा काहीतरी डिस्काउंट द्या म्हणे. ठीक आहे म्हणे, 100 रुपयाला घेऊन टाका. मग काय 100 रुपयाला पेढे घरी घेऊन चाललोय मित्रांनो. आवडता घरच्यांना खायला म्हणून घेऊन चाललो. खरं तर गोड मला आहे ना अजिबात आवडत नाही, जास्त खात नाही मी, मोजकच खातो मित्रांनो. आता आहे ना गाडीकडे जातो, मस्त थोडं गाडीत बसतो, आराम गिराम करतो. कस्टमर कधी येतात काय माहिती, जवळपास 2.5 तास झाले बसलोय मी ते वैतागून. टकलंय ना आपलं मोकळं केलं. आता टकलं मोकळं केलं ना गार लागत एकदम मस्त. टकलं खाजवत बसलो, तितक्यात एक जणांनी आवाज दिला ना. म्हटलं कोण आहे भाई, बघितलं काय आपले फॉलोअर्स. नमस्कार दादा. नमस्कार. कसे तुम्ही? मजेत मजेत. व्हिडिओ बघता का माझे? हो, एकदम एक नंबर व्हिडिओ तुमचे. दादा आपले फॉलोअर्स आहे आणि माझी गाडी बघून माझ्याकडे आले मित्रांनो. कसे वाटतं माझे व्हिडिओ? एक नंबर. आणि खूप आनंद झाला आज तुम्ही मला भेटले. त्र्यंबकेश्वर मध्ये आमची भेट झाली. धन्यवाद खूप आनंद धन्यवाद. वाटला. असंच प्रेम राहू द्या. आणि आणि तुम्ही एक कस्टमर जे आहे खूप उत्साही आणि खूप आनंद मिळतो लोकांना पण. तुम्ही एक संदेश देता, लोकांसंग बोलता, खूप आनंद आम्हाला पण चांगलं वाटतं. धन्यवाद. फॉलो करत जा बरं का पण. 100% काही हा नाही तर बस चला, धन्यवाद. मला आहे ना पैशापेक्षा हे प्रेम कमवायचंय. मला पूर्ण महाराष्ट्राने प्रेम करावं माझ्यावरती, माझी हीच इच्छा आहे. आणि प्रत्येक जणांनी मला फॉलो करा, माझे व्हिडिओ बघायला पाहिजे, माझी ही अपेक्षा आहे. आता कस्टमरला पिकअप करून मी चालू नाशिकच्या दिशेने. अचानक हॉर्न वाजवायला लागलं. म्हटलं कोण आहे भाई आता नवीन, तर बघितलं तर काय आपले फॉलोअर्स भाई. हे प्रेम कमवलंय तुमच्या भावाने. जिकडे तिकडे आपले फॉलोअर्स भेटतात मित्रांनो. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मी. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, मराठी माणसाला सपोर्ट करा.